नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 12 फिजिक्सच्या चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक्समध्ये आज आपण दोन इम्पॉर्टंट थेरम स्टेटमेंट आणि प्रूफ बघणार आहोत. त्यातला पहिला आहे बघ, स्टेट अँड प्रूफ प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. यालाच आपण थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस म्हणून ओळखतो. तर थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस काय आहे हे त्याचं स्टेटमेंट आपण बघणार आहोत. स्टेटमेंट असं आहे बघ, द मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस is the sum of its moment of inertia IC about an axis parallel to the given axis and passing through the center of mass, and the product of the mass of object and square of the distance between the two axes म्हणजेच mh square. हे झालं स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट जर तुम्ही नीट फिगर वाईज समजून घेतलं, हा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टवर ओ हा एक पॉईंट मी घेतला, त्या ओमधून एक ॲक्सिस मी काढलेला आहे. हा ॲक्सिस परपेंडिक्युलर टू ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ही संपूर्ण बॉडी अशी फिरते जी आहे ही या ॲक्सिसच्या भोवती फिरते आहे. म्हणून या ॲक्सिसपाशी जी मोमेंट ऑफ इनर्शिया असणार त्याला आपण आय ओने डिनोट करणार, ज्याला आपण पॉईंट सी म्हणणार. यामधून एक ॲक्सिस काढला आपण, तो ॲक्सिस या ॲक्सिसला, मूळ ॲक्सिसला पॅरलल ॲक्सिस आहे. त्या ठिकाणी जी मोमेंट ऑफ इनर्शिया आपण लिहिणार ती आय सी न डिनोट करणार, पासिंग थ्रू पॉईंट सी. तर हे दोन ॲक्सिस पॅरलल ॲक्सिस झाले, म्हणून याला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस म्हणतात. आय ओ इज इक्वल टू व्हॉट, आय सी प्लस या दोघांमधलं डिस्टन्सचा स्क्वेअर आणि या संपूर्ण बॉडीचा मास म्हणजे कॅपिटल एम यांच्या प्रॉडक्टच्या इतकी असते. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी प्लस प्रॉडक्ट ऑफ मास अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर. अशा रीतीनं एम एच स्क्वेअर प्लस ही आय सी इज इक्वल टू व्हॉट, आय ओ. असं हे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस सांगतं. परत एकदा बघ, ही आय ओ म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉईंट ओ इज इक्वल टू व्हॉट, आय सी म्हणजे या पॉईंटमधून जाणारी मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस प्रॉडक्ट of mass and square of perpendicular distance between two axes. तर इन शॉर्ट ते स्टेटमेंट तुम्ही कसं लिहिणार, आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आता हे तुला प्रूव्ह करायचं आहे. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं आहे. आता या डायग्राममध्ये आपण जे जे पाहिलं ते सगळं आपण पहिल्यांदा वर्णन करणार. बघा, हा पॉईंट ओ आहे, त्यातनं एक ॲक्सिस काढला, या संपूर्ण बॉडीचं मास आपण कॅपिटल एम दाखवलं. ही संपूर्ण मास असणारी बॉडी ओ या पॉईंटपाशी काढलेल्या ॲक्सिसला रोटेट करते ही बॉडी. ते रोटेशन आपण या पद्धतीने दाखवलं आहे, अबाउट दिस ॲक्सिस. त्यानंतर मग आपण अजून एक पॉईंट सी घेतला, या सी पाशी परत एक ॲक्सिस आपण काढला आणि इथली मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय सी न दाखवणार पॉईंट सी पाशी. आणि आता या दोन ॲक्सिस पॅरलल आहेत, त्यांच्यामधलं डिस्टन्स एच आहे असं आपण म्हणणार. मग त्यानंतर आपण एक पॉईंट कुठंतरी डी घेणार, या डी पॉईंटपाशी छोटंसं या बॉडीचं मास आपण डी एम आहे असं समजणार. आणि मग ओ डी डी सी हे जोडणार. त्यानंतर हे अंतर आपण एच ओ सी एचनं दाखवणार. त्यानंतर हे अंतर आपण एक्सनं दाखवणार, कारण डीमधून ह्या
ओ सीवर आपण एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे, तो एन पाशी जोडतो असं आपण म्हणणार. म्हणजे सी एन अंतर एक्स आहे. हे सगळं आपण आता पहिल्यांदा वर्णन करणार. म्हणून मी काय लिहिलं बघा. कन्सिडर ए रिजिड बॉडी ऑफ मास एम rotating about an axis passing through a point O and perpendicular to the plane of figure. मग take another parallel axis of rotation passing through point C called center of mass of the body. मग IC be the moment of inertia of the body about point C. OC is equal to h. मग डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस म्हणजेच एच आहे हे आपण म्हणणार. हे बघ, हे जे डिस्टन्स आहे ओडी त्याला आपण आर म्हटलं आणि हे डिस्टन्स जे सी डी त्याला आपण R0 मानले. हे लक्षात ठेव. मग टेक ए स्मॉल एलिमेंट ऑफ द बॉडी ऑफ मास डी एम. म्हणजे हा जो पॉईंट डी आहे त्या ठिकाणी एक छोटासा एलिमेंट आपण मानला. तर या बॉडीचं हा जो पॉईंट डी आहे त्याच्यापाशी छोटंसं मास असेल डी एम. संपूर्ण बॉडीचं मास कॅपिटल एम आहे. म्हणजे ही कणाकणांनी बनलेली आहे. तर या ठिकाणी एक पॉईंट डी पाशी जे मास आहे त्या बॉडीचं ते व्हेरी स्मॉल आहे. म्हणजे डी एम असं आहे. मग आपण पुढं असं लिहिलं की टेक ए स्मॉल एलिमेंट ऑफ द बॉडी ऑफ मास डी एम सिच्युएटेड ॲट पॉईंट डी जॉईन ओडी अँड सी डी. मग हे ओडी आणि सी डी जोडा असं आपण म्हटलं. आय ओ म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉईंट ओ. ती कशी मिळणार माहिती का? इंटिग्रेशन मोमेंट ऑफ इनर्शिया अशी मिळते इंटिग्रेशन डिस्टन्स स्क्वेअर इंटू मास. पॉईंट डी पाशी आपण मास मानलेले स्मॉल डी एम. मग तिथून तर ओ पासूनचं अंतर आहे ओडी. मग त्याचा स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया लिहित असताना नेहमी मास इंटू त्या ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा असतो. यांचा प्रॉडक्ट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असते. म्हणून आय ओ काय लिहिलं मी? इंटिग्रेशन ओडी स्क्वेअर डी एम. आणि ओडीला तर आपण आर मानलं होतं म्हणजेच आर स्क्वेअर डी एम. तर लक्षात ठेव इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम. आता जर तुला कुठं मिळेल तर त्याच्या जागी तू लिहिणार आय ओ. सिमिलरली आय सी. आय सी म्हणजे तेच इंटिग्रेशन मोमेंट ऑफ इनर्शिया कशी लिहितात? इंटिग्रेशन प्रॉडक्ट असतो मासचा आणि त्या पॉईंटपासूनचं ॲक्सिसच्या अंतराचा. ॲक्सिसचं अंतर आहे सी डी. आय सी अंतर आहे सी डी त्याचा स्क्वेअर इंटू मास. मास डी एम आहे. म्हणजे इंटिग्रेशन सी डी स्क्वेअर डी एमलाच तू कसं लिहिशील? सी डी म्हणजे R0 मानलंय म्हणून सी डीचा स्क्वेअर म्हणजे R0चा स्क्वेअर. सो हेच कसं लिहिशील तू? आय सी इज इक्वल टू इंटिग्रेशन R0 स्क्वेअर इंटू डी एम. म्हणजे पुढं इंटिग्रेशन R0 स्क्वेअर डी एम दिसलं की त्याच्या जागी तू लिहिणार आय सी. म्हणून हे दोन सबस्टिट्यूशन नीट लक्षात ठेव. पुढं हे सबस्टिट्यूट करायचे असतात. तर हे आपण फिगरमध्ये पाहिलं होतं. ओ सी ही रेषा वाढवायची आणि त्यावर डी या पॉईंटमधून लंब टाकायचा डी एन. सो ड्रॉ परपेंडिक्युलर डी एन फ्रॉम डी टू ओ सी प्रोड्यूस्ड असं आपण म्हटलं. मग सी एन अंतराला एक्स मानायचं हे पण आपण मगाशी फिगरमध्ये पाहिलं होतं. आता फ्रॉम फिगर. आता ही जी फिगर तुला दिसते या फिगरमध्ये आपण नीट जर पाहिलं ना तर ओडी स्क्वेअर पायथागोरसचं प्रमेय बरं का. ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. आता ओडी स्क्वेअर इज इक्वल टू मगाशी आपण ओ एन स्क्वेअर जे वर म्हटलं तर ती ओ एन ही ओ सी प्लस सी एन अशी मिळून बनली. म्हणून ओ एन स्क्वेअरच्या जागी मी कंसात लिहिलं ओ सी प्लस सी एन ब्रॅकेट स्क्वेअर. या इथं ओ सी प्लस सी एन ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा डी एन स्क्वेअर
मी ॲज इट इज लिहिला. मग आता तुम्हाला माहिती आहे हा ब्रॅकेट आपण सॉल्व केला तर पहिल्या पदाचा वर्ग ओ सीचा वर्ग या दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट, हे बघ ही दुप्पट, आणि या दोघांचा गुणाकार ओ सी इंटू सी एन प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे सी एनचा वर्ग आणि त्यानंतर हा डी एन स्क्वेअर ॲज इट इज. तर ओ सी स्क्वेअर प्लस टॉईस ऑफ ओ सी सी एन प्लस सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. आता मी यांच्या किमती सबस्टिट्यूट करतो. ओ सी म्हणजे काय, एच. हे बघ हे ओ सी म्हणजे एच, म्हणून या ओ सी स्क्वेअरच्या जागी मी एच स्क्वेअर लिहिलं. हा ट्वाईस, हा ओ सी म्हणजे एच, आणि सी एन म्हणजे काय, हे बघे सी एन, सी एन म्हणजे एक्स, म्हणून इथं मी सी एनच्या जागी लिहिलं एक्स. हा सी एनचा स्क्वेअर मात्र मी तसाच ठेवला, हा डी एनचा स्क्वेअर तसाच ठेवला. अशा रीतीनं एच स्क्वेअर प्लस टॉईस ऑफ एच एक्स प्लस सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर आपण इथपर्यंत आलो. बट फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल सी एन डी, हे बघ हा सी एन डी हा जो राईट अँगल ट्रायंगल तुला दिसतोय, या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तू जर पाहिलं ना तर सी डी स्क्वेअर इज इक्वल टू सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर असं होतं. म्हणजेच सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर म्हणजेच सी डी स्क्वेअर. इथं मी लिहिलं सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर इज इक्वल टू सी डी स्क्वेअर. म्हणजे इथं जे लिहिलंय बघ हे ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस टू एच एक्स प्लस सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. यामध्ये या सी एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअरच्या जागी तू सी डी स्क्वेअर लिही, हे लिही. तर हेच कसं होईल, एच स्क्वेअर प्लस टू एच एक्स प्लस ह्याच्याऐवजी येईल सी डी स्क्वेअर. सो ओ डी स्क्वेअर प्लस हा सी डी स्क्वेअर पहिल्यांदा लिही, त्यानंतर एच स्क्वेअर लिही, त्यानंतर टू एच एक्स असं लिहिले. आता मला काय करायचं माहिती का, ओ डी म्हणजे काय, आर स्क्वेअर, तर सी डी म्हणजे काय, आर झिरो स्क्वेअर असं मला लिहायचं आहे. म्हणून ह्या ओ डी स्क्वेअरच्या जागी मी लिहिलं आर स्क्वेअर, सी डी स्क्वेअरच्या जागी मी लिहिलं आर झिरो स्क्वेअर प्लस हा एच स्क्वेअर प्लस हा टू एच एक्स ॲज इट इज. मग मी काय म्हणलं, मल्टिप्लाय बाय डी एम टू बोथ साइड्स अँड इंटिग्रेटिंग विथ इट. म्हणजे आता मला प्रत्येक पदाला मला डी एमनं मल्टिप्लाय करायचं आणि त्याचं लगेच इंटिग्रेशन पण घ्यायचं. म्हणजे इंटिग्रेशन घ्या आणि डी एमनं मल्टिप्लाय करा. तर चला याचं इंटिग्रेशन घ्या, या आर स्क्वेअरला डी एमनं मल्टिप्लाय करा इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन घ्या, आर झिरो स्क्वेअरला डी एमनं मल्टिप्लाय करा प्लस इंटिग्रेशन घ्या एच स्क्वेअर त्याला डी एमनं मल्टिप्लाय करा प्लस टू एच एक्सचं इंटिग्रेशन घ्या त्याला डी एमनं मल्टिप्लाय करा. म्हणजे सगळ्यांचं इंटिग्रेशन घेतलं आणि डी एम डी एम डी एम डी एमनं मल्टिप्लाय केलं. हा आर स्क्वेअर डी एमचं इंटिग्रेशन जसंच तसं राहील, हा आर झिरो स्क्वेअर डी एमचं इंटिग्रेशन जसंच तसं राहील. हा एच स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, मी बाहेर घेतला तर तो होईल एच स्क्वेअर इंटिग्रेशनमध्ये राहील डी एम प्लस हा टू एच मी बाहेर घेतला तर इंटिग्रेशनमध्ये राहणार एक्स डी एम. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची ती ही की इंटिग्रेशन एक्स डी एम असतं ना ते झिरो असतं. का, बिकॉज सी इज सेंटर ऑफ मास अँड अल्जेब्राइक सम of moments of all the particles about center of mass is always zero. म्हणजे हे कारण नीट लक्षात ठेवा. थोडक्यात इंटिग्रेशन एक्स डी एम झिरो असणार आहे. अजून एक गोष्ट तू लक्षात ठेवायची की इंटिग्रेशन डी एम, ह्या डी एमचं इंटिग्रेशन घेणार ना तर ते कॅपिटल एम असणार आहे. बघ लक्षात ठेव, हा स्मॉल मास आहे एम, त्याचं इंटिग्रेशन म्हणजे टोटल मास असतो, हा त्याचा अर्थ. म्हणून इंटिग्रेशन डी एम इज इक्वल टू कॅपिटल एम, दॅट इज मास ऑफ द बॉडी. म्हणून वरती तुला इंटिग्रेशन एक्स डी एम दिसेल त्याच्या जागी झिरो लिही, इंटिग्रेशन डी एम फक्त दिसेल त्याच्या जागी कॅपिटल एम लिही. मग इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम,
हे बघा, ज्याला आपण आय ओ म्हटलं होतं, आणि इंटिग्रेशन आर झिरो स्क्वेअर डी एम त्याला आपण आय सी म्हटलं होतं. सबस्टिट्यूट करायचं आहे हे लक्षात ठेव. म्हणून आर स्क्वेअर डी एमचं इंटिग्रेशन होणार आय ओ, तर आर झिरो स्क्वेअर डी एमचं इंटिग्रेशन होणार आय सी. म्हणून या इथं येईल आय ओ, या इथं येईल आय सी, प्लस एच स्क्वेअर, याच्या जागी येणार कॅपिटल एम. तर इथं एक्स डी एम असल्यामुळं हे संपूर्ण झिरो येणार आहे. म्हणजे आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर असं ते प्रूव्ह होईल. सो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर हे प्रूव्ह झालं. म्हणजे दिस प्रूव्ज द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया. नेक्स्ट क्वेश्चन बघ, दॅट इज सेकंड क्वेश्चन आहे, स्टेट अँड प्रूव्ह प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, म्हणजे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. तर पहिल्यांदा प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचं स्टेटमेंट बघ. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना about an axis perpendicular to its plane is equal to the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes concurrent with perpendicular axis and lying in the plane of the laminal body. पहिला x ॲक्सिस आहे, y ॲक्सिस आहे आणि हा तिसरा z ॲक्सिस आहे. हे तीन ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात हे तुला माहिती आहे. एक्स आणि वाय ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर, वाय आणि झेड एकमेकाला परपेंडिक्युलर, एक्स आणि झेड परपेंडिक्युलर. तर स्टेटमेंट आम्हाला असं सांगतं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर, म्हणजे ह्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सेस. म्हणजे ह्या दोन ॲक्सेसला परपेंडिक्युलर असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शिया इतकी या ॲक्सिसची मोमेंट ऑफ इनर्शिया असणार. तर आता थोडक्यात आपण काय करणार माहिती का, ही जी डायग्राम आहे ही कशी एक्सप्लेन करणार ते बघ. कन्सिडर ए प्लेन लॅमिना ऑफ मास कॅपिटल एम. ही संपूर्ण बॉडी जी आहे एक लॅमिना ऑफ मास एम असं आपण म्हणणार. लेट OX and OY are mutually perpendicular axis in the lamina. आणि या लॅमिनावर हा OX आणि हा OY दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत असं आपण म्हणणार, इंटरसेक्टिंग ॲट O. आणि मग OZ इज ॲक्सिस perpendicular to the plane lamina and passing through point O as shown in figure असं आपण म्हणणार. मग काय होईल माहिती का, IX, IY आणि IZ या तीन ॲक्सिसच्या या मोमेंट ऑफ इनर्शिया आहेत असं आपण म्हणणार अबाउट OX, OY आणि OZ रिस्पेक्टिव्हली. मग आपलं प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस काय म्हणेल, या ॲक्सिस पाशी असणारी मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू या दोन परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेरजे इतकी, म्हणजे सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू परपेंडिक्युलर ॲक्सिस असं आपण म्हणणार. सो कन्सिडर ए प्लेन लॅमिना ऑफ मास एम. लेट OX, OY that is two mutually perpendicular axes in the plane of lamina intersecting each other at point O. Mug, let OZ be the axis perpendicular to the plane lamina and passing through point O as shown in figure असं आपण म्हणणार. मग let IX, IY and IZ be the moment of inertia of the lamina about OX, OY, OZ axis respectively. According to principle of perpendicular axis आपण काय लिहिणार, IZ is equal to IX plus IY.
Now consider infinitesimally small element of the lamina of mass dm situated at point P and join OP and draw perpendicular PM and PN on x and y axis respectively. तर आपण या ठिकाणी एक छोटासा मास DM कन्सिडर करणार ॲट पॉइंट P आणि मग OP, PM आणि PN हे परपेंडिक्युलर काढणार आणि ते जोडून टाकणार. मग OM जर एक्स ॲक्सिसचा भाग आहे म्हणजे एक्स आहे तर त्याच्या समोरची अपोजिट साईडसुद्धा PN एक्सच होणार. त्यानंतर ON हे वाय ॲक्सिसचा भाग आहे म्हणजे हे जर वाय तर त्याच्या समोरची बाजू पण MP वाय होणार हे लक्षात ठेवा. कारण PM हा OXला परपेंडिक्युलर आहे, PN हा OYला परपेंडिक्युलर काढलेला आहे. त्यामुळं हे अंतर आणि हे अंतर समान, तर हे अंतर आणि हे अंतर समान असणार. मग OP अंतराला जर आपण R मानलं तर ON म्हणजेच MP होणार Y, तर PN म्हणजेच OM अंतर होणार X. मग OM इज इक्वल टू PN इज इक्वल टू X, ON इज इक्वल टू MP इज इक्वल टू Y आणि OP इज इक्वल टू R. हे आपण फ्रॉम फिगर हे सगळं लिहिलेलं आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस असं जर म्हणायचं तर आपण IZ इज इक्वल टू काय म्हणणार, इंटिग्रेशन त्या मासपासूनचं झेड ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, हे त्या पॉईंटचं मास आणि तिथपासून झेड ॲक्सिसचं अंतर आहे OP त्याचा स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस काय होणार, इंटिग्रेशन OP स्क्वेअर इंटू DM. पण OP म्हणजे R मानलं म्हणजे OP स्क्वेअर म्हणजे R स्क्वेअर DM, म्हणून IZ काय होईल, इंटिग्रेशन R स्क्वेअर DM. म्हणून पुढं जर कुठं तुला R स्क्वेअर DMचं इंटिग्रेशन दिसलं की त्याच्या जागी IZ लिहायचं हे लक्षात घ्या. हे बघा या इथं मास DM आहे आणि हे OP अंतर R आहे म्हणून झेड ॲक्सिसपासून हे अंतर R आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस आपण कसं लिहिणार, या डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू हा स्मॉल मास DM म्हणजेच इंटिग्रेशन OP स्क्वेअर इंटू DM आणि OP स्क्वेअर म्हणजे R स्क्वेअर DM. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस तुम्ही कशी लिहिणार म्हणजे IX इज इक्वल टू हे DM स्मॉल मास आणि ते एक्स ॲक्सिसपासून PM इतक्या अंतरावर आहे म्हणून PMचा स्क्वेअर. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस लिहिताना म्हणजे IX लिहिताना तू लिहिशील इंटिग्रेशन PM स्क्वेअर इंटू DM, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, परपेंडिक्युलर डिस्टन्स PM आहे त्याचा स्क्वेअर आणि इंटू मास म्हणजे DM यांचं इंटिग्रेशन म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. पण ह्या अंतराला तर आपण Y म्हणतोय म्हणजेच IX इज इक्वल टू काय येईल, इंटिग्रेशन Y स्क्वेअर इंटू DM. सिमिलरली या Y ॲक्सिस म्हणजे IY मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Y ॲक्सिस काय होईल, IY इज इक्वल टू परत हे परपेंडिक्युलर अंतर आहे एक्सचा स्क्वेअर आणि मास आहे DM म्हणजे इंटिग्रेशन PN स्क्वेअर इंटू DM म्हणजेच PNला X मानलं तर X स्क्वेअर DM म्हणजे IY इज इक्वल टू येईल X स्क्वेअर DMचं इंटिग्रेशन. आता फ्रॉम ट्रायंगल OPN याचा जर तुम्ही विचार केला तर या इथं तर 90 अंशाचा कोण आहे म्हणजे OP स्क्वेअर इज इक्वल टू PN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर. ONला तुम्ही Y मानलंय, PNला तुम्ही X मानलंय आणि OPला R मानलंय म्हणजे OP स्क्वेअर इज इक्वल टू PN स्क्वेअर
प्लस ओ एन स्क्वेअर, यालाच तुम्ही काय म्हणणार, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. So from triangle OPN, r square is equal to x square plus y square. मग परत मगासारखं मल्टिप्लाइंग अबोव इक्वेशन बाय dm and we get on इंटिग्रेटिंग, आणि मग त्याचं इंटिग्रेशन घ्या. म्हणजे याला dm न मल्टिप्लाय केलं, आर स्क्वेअरला dm न मल्टिप्लाय केलं आणि त्याचं इंटिग्रेशन घ्या. याला dm न मल्टिप्लाय करा आणि त्याचं इंटिग्रेशन घ्या. याला dm न मल्टिप्लाय करा आणि त्याचं इंटिग्रेशन घ्या. म्हणजे मल्टिप्लाय केलं dm न प्रत्येकाला आणि इंटिग्रेशन घेतलं. तर तुम्ही मगाशीच पाहिलं होतं आर स्क्वेअर dmचं इंटिग्रेशनला आपल्याला आय झेड म्हणायचं ठरलं होतं, याला आय वाय म्हणायचं ठरलं होतं आणि याला आय एक्स. मग हेच व्यवस्थित मांडलं तर असं होणार, आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे दिस प्रूव्स द प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.